बहुजन संघटक या मंचा माध्यमातून लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या वेगळेपणाच्या संदर्भामध्ये आपल्यापुढे हितगुज करण्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी मी उपस्थित आहे. मी सर्वप्रथम आयोजकांचं मी इथे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माझे मित्र डॉक्टर सोमनाथ कदम यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनी ही संधी या माध्यमातून इथे उपलब्ध करून दिली. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या संदर्भात अथवा त्यांच्या व्यक्ती व वाङ्मयाच्या संदर्भात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीतून अभ्यासक साहित्य विद्वान हे आपली मतं मांडत असतात. पण हे मतं मांडत असताना त्यांचे वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हमधून वेगवेगळ्या अशा संदर्भातून वेगवेगळ्या अशा आयामातून त्यांची वेगळी एक चांगल्या पद्धतीची भूमिका ते विशद करतात. आणि म्हणून तो एक संदर्भ किंवा तो वैचारिक अधिष्ठान लक्षात घेऊन अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या संदर्भामध्ये वेगळेपणा नेमका काय आहे ही पार्श्वभूमी मांडत असताना या संदर्भात माझं मत व्यक्त करत असताना अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा किंवा त्यांच्या संदर्भाचा आढावा घेण्यापूर्वी त्याचा पूर्व इतिहास जाणून घेणं मला वाटतं महत्त्वाचं आहे. एक वैचारिक पार्श्वभूमी कशी आहे ही आपण जर जाणून घेतला की पूर्व आढावा त्याचा जर आपण लक्षात घेतला तर असं आपल्याला लक्षात येईल की 1920च्या पूर्वी बंगालची फाळणी ते 1905मध्ये झाली. या सर्व घटनेचा एक प्रभाव अथवा परिणाम अण्णाभाऊंच्या जीवनावर आणि साहित्यावर कसा पडला त्याच्यासाठी एक पूर्व इतिहास मी थोडक्यात सांगतो. नंतर आपण मूळ विषयाकडे त्याचा विषय प्रवेश आपण करूया. बंगालची फाळणी 1905मध्ये झाली. मुस्लिम लीगची परिषद मुस्लिम लीगची स्थापना 1906मध्ये. त्याच पद्धतीने राज्यकारभार कसा चालवावा त्या संदर्भामध्ये मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909मध्ये मोर्ले आणि मिंटो या दोघांनी मिळून जो काय सुधारणा करण्याच्या अनुषंगाने जो प्रयत्न केले ते 1909मध्ये त्या संदर्भामध्ये काय आपल्याला ऐतिहासिक दाखले मिळतात. आणि 1914 ते 18मध्ये पहिलं महायुद्ध हे सुद्धा पूर्व इतिहासामध्ये अतिशय महत्त्वाचा एक भाग आपल्याला सांगता येईल. रोलेक्ट ॲक्ट आहे 1919चा. जालियनवाला बाग हत्याकांड आहे त्याच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या चळवळी आहेत 1919मध्ये. आणि स्वराज्याची मागणी आहे 1920 पासून स्वराज्याची मागणी आहे. 1928ला मग नेहरू रिपोर्ट असेल. गांधीयुगाचा प्रारंभ अथवा गांधीयुगाची सुरुवात ही 1920 पासून ते 1948ला गांधीयुग आपण म्हणतो. आणि त्याच्यापूर्वी जहालवादाचा किंवा टिळक युग ज्याला आपण म्हणूयात. म्हणून टिळक युग आणि गांधीयुग आणि लाल बाल पाल या सर्व संदर्भांचा परिणाम या एखाद्या सामाजिक व्यवस्थेवर कसा होतो शासकीय व्यवस्थेवर कसा होतो हे सुद्धा आपल्याला जाणून घेणं मला वाटतं महत्त्वाचं आहे. डॉक्टर आंबेडकरांचं योगदान हे अगदी त्या कालावधीमध्ये स्वातंत्र्यपूर्व कालावधीपासून ते अगदी 1956पर्यंत महापरिनिर्वाण दिनापर्यंत हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून स्वातंत्र्याची चळवळ डॉक्टर आंबेडकरांनी उभे केलेले आंदोलने या सर्व पद्धतीचा एकूणच परिणाम या इथल्या प्रस्थापित समाज व्यवस्थेवर पडला. तो कळत न कळत पडला. तो सकारात्मक पडला. काही अंशी त्या प्रभावाला व्यापकता होती आणि काही त्या प्रभावाला काही अंशी ही मर्यादा सुद्धा आपल्याला लक्षात येते. हा पूर्व इतिहास यासाठी महत्त्वाचा आहे की अण्णाभाऊ साठेंची जडणघडण कशा पद्धतीने झाली. अण्णाभाऊ साठेंची एकूण पार्श्वभूमी किंवा वैचारिक भूमिका त्यांनी कशा पद्धतीने मांडली ही भूमिका मांडत असताना हा इतिहास जाणून घेणे आणि इतिहासाकडे आपण बारकाईने त्याकडे लक्ष देणे हे फार महत्त्वाचं आहे. कारण एखाद्या संदर्भाचा इतिहास आपण सोडून पुढे आपण वाटचाल करू शकत नाही. त्या अनुषंगाने ह्या बाबी सांगण्याचा माझा मुळामध्ये हा प्रयत्न आहे. आपण एखाद्या साहित्यावर जेव्हा संदर्भ सांगतो किंवा साहित्याची परिभाषा आपण करतो साहित्य कशाला म्हणतात. साहित्य ही एक साधारण बाब नाही आहे. आणि साहित्याच्या अनुषंगाने जेव्हा बोलत असतो तो साहित्यावर विपुल भाषेमध्ये म्हणजे विपुल प्रमाणामध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये साहित्याच्या संदर्भामध्ये आपल्याला वेगवेगळे संदर्भ मिळतात. मग भारतामध्ये असणारे वेगवेगळ्या भाषा असतील किंवा भारताच्या बाहेरच्या भाषा आहेत या सगळ्या भाषेमध्ये साहित्य हे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला दिसतात. वाचक वर्ग हा आपल्या पद्धतीने भाषा आत्मसात करून त्या साहित्याचा आस्वाद घेत असतो. ही भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे. अण्णाभाऊ साठे हे साहित्याकडे कसं पाहतात तर अण्णाभाऊ साठे साहित्याकडे जीवनाचा एक महत्त्वाचा भाग सहानुभूती म्हणून अण्णाभाऊ साठे साहित्याकडे पाहतात. अनुभवातून आलेले ज्ञान अनुभवातून आलेली माहिती हे साहित्यामध्ये जशा तशा पद्धतीने दिसणं हे साहित्याचा एक महत्त्वाचा आविष्कार मानला जातो. आणि म्हणून प्रत्यक्ष आलेले अनुभव आणि प्रत्यक्ष आलेला सहानुभव हा साहित्याच्या कलाकृतीला वेगळा आकार देण्याचा प्रयत्न करतात. अण्णाभाऊंनी साहित्यामध्ये फक्त शब्द दिले असं नाही तर अण्णाभाऊंनी साहित्यामध्ये
त्या शब्दाला आत्मा देण्याचा, त्या शब्दाला आकार देण्याचा प्रामुख्याने प्रयत्न केला, जाणीवपूर्वक प्रयत्न केला. म्हणून अण्णाभाऊ हे साहित्याच्या संदर्भामध्ये अतिशय ज्याला आपण असं म्हणूयात की उच्च कोटीचे साहित्यिक म्हणून नावारूपाला आले. हा एक महत्त्वाचा भाग आहे. तसं पाहिलं तर साहित्य हे दोन प्रकारचे असतात. मी या संदर्भामध्ये बोलत असताना मला अनेकदा प्रश्न पडतो की साहित्याचे दोन प्रकार आहेत. एक आहे ज्याला मिथक म्हणतो किंवा त्याला आपण असं म्हणूया कल्पकता म्हणूया. एक साहित्य आहे कल्पनेच्या आधारावर आहे, एक साहित्य आहे कल्पकतेच्या आधारावर आहे, आणि दुसरं साहित्य आहे वास्तविकतेच्या आधारावर आहे. मग या दोघांची तुलना म्हणजे आम्ही जेव्हा करतो तेव्हा असं लक्षात येतं की कल्पकतेच्या साहित्यामध्ये जे लेखक लिहितात त्या लेखकाची उंची ही वास्तव साहित्यामध्ये असणाऱ्या लेखकापेक्षा कमी असते. आणि कल्पकतेच्या साहित्यामधून लेखक ज्या पद्धतीने पुढे येतो आणि ते पाहता तेच खरं आहे असा मानणारा एक समाजातील समूह अथवा गट तो समूहवादी विवेकनिष्ठा किंवा समूहाचा विवेकवाद नाकारण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो. आणि दुसरीकडे तो समूहाचा विवेकवाद जिवंत ठेवण्याचं काम वास्तविकतेच्या साहित्यामध्ये असणारे लेखक करत असतात. मला असं वाटतं की ज्या पद्धतीच्या साहित्याच्या सकस साहित्याच्या समृद्ध साहित्याच्या निर्मितीमध्ये अण्णाभाऊ साठेंनी वास्तव साहित्याला महत्त्व दिलं. त्यांचं साहित्य कल्पनेच्या किंवा कल्पकतेच्या आधारावर निर्माण झालेलं नव्हतं किंवा तो त्याचा आधार नव्हता. अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये प्रत्यक्ष जीवन, सामान्य माणूस, त्यांचं खरं जीवन हे सांगण्याचं, हे मांडण्याचं, रेखाटण्याचं अतिशय नम्र पद्धतीचा प्रयत्न अण्णाभाऊंनी केला. म्हणून साहित्य म्हणजे काय असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या साहित्यामध्ये समोरचा अनुभव, समोरचं साहित्य, समोरचा अनुभव आणि समोरचं जीवन जे आहे तेच साहित्यामध्ये उतरविणं, ते साहित्यामध्ये मांडणं हे काम फार क्वचित वेळा केला जातो. आणि हे काम मला असं वाटतं माझ्या अभ्यासाप्रमाणे फार कमी लेखक आहेत की ज्यांनी मराठी साहित्यामध्ये अशा पद्धतीने काम केलं. अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्याच्या क्षेत्रातील असे पहिले लेखक आहेत, कथा कादंबरीकार आहेत की त्यांनी समोरचे जीवन, प्रत्यक्ष अनुभवलेले जीवन साहित्यामध्ये मांडलं आणि त्या साहित्याला एक वेगळा आकार देण्याचा आणि त्याला एक सामान्य माणसाची जोडण्याचा, एकरूप करण्याचा, अनुबंध करण्याचा प्रयत्न केला. ते साहित्य आणि अशा साहित्याची परिभाषा आजच्या काळामध्ये करणं मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. दुसरं एक साहित्याचं परिभाषा सांगताना असं लक्षात येतं की साहित्य हे सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचं असलं पाहिजे. नाहीतर केवळ मनोरंजन करणारं साहित्य हे आपल्या समाजाला दिशा देणारं नसतं. आणि समाजाला दिशा देण्यासाठी तुम्हाला सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचं असणाऱ्या साहित्यावरच लेखन करणे, त्या संदर्भातूनच पाहणे हे अतिशय महत्त्वाचा भाग असतो. आणि म्हणून अशा पद्धतीचं साहित्य निर्माण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारं, अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याचा संदेश देणारं, महत्त्वाचं संदेश देणारं साहित्य अण्णाभाऊच्या तुमच्या एकूणच साहित्यामध्ये दिसतं. म्हणजे प्रत्यक्ष जीवनानुभव आहेच आहे, पण अन्याय जे आहे त्या अन्यायाच्या विरुद्ध बंड करून आपण उठलं पाहिजे. अन्यायाला त्याचं निर्मूलन करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. ही भूमिका अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसतं. आणि म्हणून मला असं वाटतं की अलीकडे जे संशोधक आहेत आणि मुळामध्ये साहित्याच्या संदर्भात सांगताना असं अजून एक काही गोष्टी मला सांगता येतील. तो म्हणजे साहित्यिक कोणत्या घटकातून येतो, साहित्यिक कोणत्या घटकातून येतो, त्याचप्रमाणे साहित्यिकाची आर्थिक पार्श्वभूमी कोणती आहे हे सुद्धा थोडं पाहणं अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. अण्णाभाऊ साठे हे अतिशय अतिशूद्र, अतिवंचित, उपेक्षित, दुर्लक्षित अशा समूहातून आलेले साहित्यिक आहेत. आणि म्हणून त्यांचं साहित्य, त्यांनी निर्माण केलेलं साहित्य हे सर्व घटकांना न्याय देणारं आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये जात हे समूहवादी आहे. म्हणजे अण्णाभाऊ जातीवर कमी लिहितात, परंतु समूहाचे हित जोपासण्याचं काम अखिल म्हणजे महाराष्ट्रातल्या म्हणूयात, किंवा जेव्हा आम्ही अण्णाभाऊंच्या साहित्याचा अभ्यास करतो तेव्हा 3 पद्धती आम्हाला दिसतात. म्हणजे एक महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये, दुसरं राष्ट्रीय स्वरूपामध्ये आणि तिसरं आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये. म्हणजे अण्णाभाऊ हे राज्याच्या संदर्भात त्यांची ओळख होती, ती राष्ट्रीय ओळख होती. बंगालची हाक याच्या संदर्भामध्ये त्यांनी ज्या साहित्यामध्ये जी रचना केली, त्यांनी पंजाब आणि दिल्लीमधला होणारा झालेला दंगा त्याच्या संदर्भामध्ये जे काही महत्त्वाचं साहित्य रचलं, त्यांची ओळख किंवा त्यांची ओळख
फक्त राज्य पातळीवर राहिली नाही, ती ओळख राष्ट्रीय पातळीवर झाली. आणि त्याच्यानंतर त्यांनी स्पेन असेल, त्यांनी स्टॅलिनचा लढा असेल, त्यांनी मार्क्सवादाच्या संदर्भामध्ये केलेलं चिंतन असेल, त्यांनी लेनिनच्या संदर्भात केलेलं चिंतन असेल, त्यांनी पोवाडा ज्यांनी रचला लेनिनचा पोवाडा, या सगळ्या संदर्भामधून असं सांगता येईल आपल्याला की अण्णाभाऊ राज्यापासून राष्ट्रापर्यंत, राष्ट्रापासून विश्वापर्यंत जाणारे साहित्यिक होते. आणि म्हणून अण्णाभाऊचं विश्वात्मकता हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये म्हणजे मी मगाशी म्हणालो की ज्या घटकातून एखादा साहित्यिक जमास येतो, जेव्हा त्या घटकाची सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक ही पार्श्वभूमीसुद्धा आपण पाहिली पाहिजे. ज्या समूहाची सामाजिक, आर्थिक, राजकीय ज्या समूहाचं स्वास्थ्य बिघडतं, तेव्हा तो प्रतिभावंत लेखक असून सुद्धा त्या प्रतिभावंत लेखक हा कोणत्या घटकातून आला आणि ते घटक आणि त्याचं स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र ओळख ही आपोआप लोप पावण्याच्या प्रक्रियेला समर्थन देण्याचं आणि त्या लोप पावण्याच्या प्रक्रियेला एकूणच त्याला पुढे नेऊ पाहण्याचं इथल्या व्यवस्थेतील काही घटक हे जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. परंतु प्रतिभावंत लेखक ह्या सगळ्या आपली स्वतंत्र ओळख ही लोप पावू देत नाहीत. जी आपली स्वतंत्र ओळख आहे ती लोप पावू देत नाहीत. अण्णाभाऊ साठे हे आपल्या प्रतिभावंत लेखणीतून, आपल्या ज्या साहित्याच्या निर्मितीतून अतिशय त्यांनी आपलं बुद्धी, आपलं मन, आपला प्रयत्न हे अतिशय चांगल्या पद्धतीने साहित्यामध्ये लावलेलं आहे. हे आपण लक्षात घेणं मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. अलीकडच्या या काळामध्ये म्हणजे उत्तर आधुनिकतावादामध्ये ज्या पद्धतीच्या साहित्याची निर्मिती अलीकडे केली जाते, त्या साहित्यामध्ये आपण असं म्हणूयात अलीकडे बौद्धिक संपदा अधिकार, ज्याला IPR आपण असं म्हणतो, बौद्धिक संपदेच्या अधिकारामध्ये संपदा म्हणजे मालमत्ता. अण्णाभाऊ साठेकडे संपदा कोणती होती? त्यांचं साहित्य होतं. त्यांचं 35 कथा कादंबरी असतील, त्यांच्या कादंबरी 35 आहेत, कथा 13 आहेत, पोवाडे आहेत, त्याचे वगनाट्य आहेत, त्यांचं एक प्रवास वर्णन आहे. त्यांनी ज्या पद्धतीने लेखन केलं, विपुल पद्धतीचं लेखन त्यांनी मराठी साहित्यामध्ये केलं. आणि म्हणून त्यांच्या त्या लेखनामध्ये फकीरा ही कादंबरी एक सुवर्ण अक्षराने लिहिलं जावं असं पान आहे. आणि म्हणून फकीरा या कादंबरीच्या माध्यमातून जरी आपण विचार केला तर अण्णाभाऊची ओळख केवळ फकीरा कादंबरी इतकी नाही आहे. साहित्यामध्ये अतिशय आजरामर होतील अशा पद्धतीचे वेगवेगळे संदर्भ अण्णाभाऊने आपल्या जीवनामध्ये दिलेले आहेत. एकीकडे आम्ही जेव्हा विचार करतो तर अण्णाभाऊंच्या संदर्भामध्ये अण्णाभाऊंचे चळवळीच्या स्वरूपात असणारं योगदान, अण्णाभाऊंचं साहित्यामध्ये असणारं योगदान, साहित्यातून चळवळीकडे अण्णाभाऊ वळले. मला बोलत असताना वेगवेगळ्या संदर्भातून, वेगवेगळ्या आयामातून अण्णाभाऊंची भूमिका आपल्याला मांडायची आहे. मी मगाशी म्हणत होतो की आताच्या काळामध्ये बौद्धिक संपत्तीचा अधिकार, संपदा आपल्याला कशाला म्हणतो? एखादी भावना, एखादी कृती व्यक्त करण्याची अभिनव पद्धत ही जी असते आणि त्यातील कसब हे बौद्धिक संपदेचे प्रतीक असतात. अण्णाभाऊ साठे हे असे साहित्यिक होते की त्यांनी परिघाच्या बाहेर असणाऱ्या व्यक्तींना, समाजाला एक वेगळी ओळख करून देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी, आपण त्यांना बौद्धिक संपत्तीचा अधिकाराच्या संदर्भात सांगतो, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपण पाहिलात तर देव, धर्म, सौंदर्य याच्या संदर्भामध्ये लेखन अधिकांशी झालेलं पाहाव्यास मिळतात. अलीकडचे नवोदित लेखक सुद्धा त्या संदर्भामध्ये ती भूमिका मांडताना आपल्याला दिसतात. परंतु अण्णाभाऊंनी या मराठी साहित्यामध्ये एक नवीन जीवनमूल्य देण्याचा प्रयत्न केला, एक नवीन दृष्टी देण्याचा प्रयत्न केला. अण्णाभाऊ साठे विजनरी रायटर होते. हे त्यांची जे काही विजन होतं ते दूरदृष्टीचं विजन होतं. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात घेणं मला वाटतं महत्त्वाचं आहे. आणि परिघाच्या बाहेर असणाऱ्यांना एक नवा आयाम किंवा एक दृष्टिकोन निर्माण करून देणे आणि त्यांना जगण्याची उमेद त्यांच्यात निर्माण करणे हे अण्णाभाऊंच्या साहित्यातलं एक महत्त्वाचं गुण वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून आपण जेव्हा म्हणतो की लढणाऱ्या माणसांना या जगापुढे उभं करण्याचं काम अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसतं. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की ते मराठी साहित्यातील पहिले असे रायटर आहेत की ज्यांनी कथा कादंबरीच्या माध्यमातून इथल्या समाजव्यवस्थेला न्याय दिला, इथल्या वंचितांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. तर त्यांच्यापूर्वी जर आपण पाहिलात तर महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, वीरा शिंदे आहेत. आणि यांनी सुद्धा अतिशय आपल्या चळवळीच्या माध्यमातून, आपल्या चिंतनाच्या माध्यमातून, आपल्या विचाराच्या माध्यमातून एक प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला, जे प्रबोधन अण्णाभाऊ साठे यांनी सुद्धा साहित्याच्या माध्यमातून केलं. आणि म्हणून आम्ही जेव्हा अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातल्या अनुबंध, यांच्यातल्या वैचारिक अधिष्ठानाचा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा काही गोष्टी प्रकर्षाने आम्हाला लक्षात येतात. ते म्हणजे अण्णाभाऊ आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये सामाजिक न्यायाच्या संदर्भामध्ये आपल्याला साम्यता दिसते की सामाजिक न्यायामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व या बाबी प्रामुख्याने पुढे येतात. आणि म्हणून शूद्र असेल, अतिशूद्र असेल, वंचित असेल यांच्या आणि अस्पृश्यता आहे या सर्व बाबींची, या बाबींना
समाज व्यवस्थेतून हद्दपार कसं करता येईल ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रामुख्याने मांडली. तीच भूमिका महात्मा फुलेंनी अस्पृश्यांची कैफियत असेल, शेतकऱ्यांचा असूड असेल, सार्वजनिक सत्यधर्म असेल, गुलामगिरी असेल, याच्यातून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. महश्री वीरा शिंदेनी सुद्धा भारतीय अस्पृश्याचा प्रश्न 1933 मध्ये लिहिलेल्या पुस्तकातून त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. तसं पाहिलात तर जात आणि इथल्या भेदभाव, अस्पृश्यता या संदर्भामध्ये मग जी हटन असेल, जी घुरे असतील, इरावती कर्वे असतील, सुनंदा पटवर्धन आहेत, अशा अनेकांनी ज्यांचे नावं आपल्याला घेता येऊ शकतील, अशा अनेक आहेत की ज्यांनी या संदर्भामध्ये अतिशय सूक्ष्म पद्धतीने अभ्यास केला. जात हे वास्तव आहे, हे नाकारू आपण शकत नाही, परंतु इतर जे घटक आहेत समाज व्यवस्थेतील त्या घटकांना सामाजिक न्याय देण्याच्या अनुषंगाने जे साहित्याच्या माध्यमातून साहित्यिक कृतीतून आपण प्रयत्न केले पाहिजेत, ही भूमिका अण्णाभाऊंची होती. तीच भूमिका भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची त्यांच्यापूर्वी होती, महात्मा ज्योतिबा फुलेंची होती. ही सगळी पार्श्वभूमी आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण अण्णाभाऊंच्या साहित्यावर आपण जर पाहिला तर तथागत गौतम बुद्धाचा असेल, बाबासाहेब आंबेडकरांचा असेल, लेनिनचा आहे, मार्क्सचा आहे, मॅगझिन गार्किनचा आहे, या सर्व महानुभावांचा, या सर्व विचारवंताचा प्रभाव सातत्याने राहिलेला आपल्याला दिसतो. त्या प्रभावातून अण्णाभाऊच्या साहित्याला एक आकार मिळण्याचा, एक आकार प्राप्त झालेला आहे. आणि संबंध 1950 पासून ते 1965 पर्यंतचा कालावधी किंवा तो कालखंड अण्णाभाऊंच्या जीवनातला एक सुवर्णयुग मानला जातो. त्या कालखंडामध्ये अण्णाभाऊ साठेने असंख्य पद्धतीने चिंतन केलं, लेखन केलं, आपल्या सार्वजनिक चळवळीला त्यांनी महत्त्व दिलं आणि सार्वजनिक चळवळीमध्ये ते स्वतः समर्पित झाले. अशा वेगवेगळ्या पद्धतीतून अण्णाभाऊकडे आपल्याला पाहता येईल. अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधलं साम्य शोधताना आपला दुसरा एक संदर्भ लक्षात येतो, तो म्हणजे कामगारांच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी मांडलेली भूमिका आणि अण्णाभाऊ साठेंनी मांडलेली भूमिका. बाबासाहेब हे मजूर मंत्री होते आणि मजूर मंत्री असताना आणि त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष त्यांनी काढला होता आणि म्हणून स्वतंत्र मजूर पक्ष आणि व्हायसरायांच्या वेळेस असणारे कामगार मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. त्यावेळेस त्यांनी कामगारांचे प्रश्न हाताळले. त्यांनी इथली समाज व्यवस्था कामगारांना जीवन कसं जगू देत नाही, त्यांचे प्रश्न नेमके कोणते आहेत, त्या प्रलंबित प्रश्नांना साधारणपणे त्यांना पुरेशी हवा असते, त्यांना पुरेसा प्रकाश त्यांना मिळाला पाहिजे, त्यांना वैद्यकीय सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना अधिकार त्यांचे वंचित राहू नयेत, ही भूमिका बाबासाहेबांची होती. तीच भूमिका अण्णाभाऊ साठेंनी आपल्या कामगार चळवळीमध्ये जे काम करत असताना, कामगारांचे संप जेव्हा झाले तेव्हा काम करत असताना आणि आपल्या साहित्यातून त्यांनी कामगारांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा प्रश्न मांडण्याची भूमिका त्यांनी साहित्यातून केली. त्याचं एक उत्तम उदाहरण आहे टिटवाळामध्ये भरलेल्या शेतकऱ्यांची जे काय संमेलन झालं, परिषद झालं, त्या परिषदेचं नेतृत्व अण्णाभाऊंनी केलं आणि त्या परिषदेचं नेतृत्व केलं, परंतु त्यावर फारसं काही गांभीर्याने चिंतन किंवा लेखन किंवा संशोधन होताना दिसत नाही. आणि म्हणून अण्णाभाऊने जे काही चिंतन लेखन केलं ते शाश्वत आहे, ते आजही आणि पुढेही अनेकांना ते उपयुक्त ठरू शकतात, ही भूमिका त्यामध्ये आहे. आणि म्हणून अलीकडे आपण पाहतो की फकीरा ही कादंबरी सुद्धा अण्णाभाऊ आणि बाबासाहेबांना एक त्यांच्या विचारातले अनुबंध जोडणारी आहे. हे अनुबंध जेव्हा आपण पाहतो तेव्हा फकीरा ह्या कादंबरी त्याची प्रस्तावना वि. स. खांडेकरांनी लिहिली आणि ही कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी ही कादंबरी बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित केली, त्यांना अर्पण केली. हा सुद्धा एक महत्त्वाचा संदर्भ मला वाटतं महत्त्वाचा आहे. आणि आणखीन एक दोघांतल्या विचारातला साम्य दर्शविणारा किंवा सांगणारा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब आंबेडकर हे दोघेही, तसं भारतरत्न डॉक्टर आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे हे दोघेही आंतरजातीय विवाहाचे समर्थक होते. जेव्हा सिद्धार्थ लॉ कॉलेजमध्ये जेव्हा प्राध्यापक पदाच्या मुलाखती जेव्हा झाल्या, त्या संदर्भाचं विवेचन आणि त्याचं रेखाटन बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्रकार खैरमोडे असतील, आणखीन काही आहेत, त्यांनी ती भूमिका त्यामध्ये मांडली त्या ग्रंथामध्ये की सिद्धार्थ लॉ कॉलेजमध्ये जेव्हा प्राध्यापक पदाच्या मुलाखतीच्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आंतरजातीय विवाहाच्या अनुषंगाने प्रयत्न व्हावेत ही भूमिका त्यांनी मांडली आणि अनेक ठिकाणी त्या भूमिकेला ते एकनिष्ठ राहिले. अण्णाभाऊ साठे यांनी सुद्धा आपल्या आवडी या कादंबरीमध्ये त्यांनी त्या साहित्य कृतीमध्ये आंतरजातीय विवाहाचं ते समर्थन करतात, ही भूमिका सुद्धा मला वाटतं फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून बाबासाहेब आणि अण्णाभाऊंना जोडणारा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबई ही महाराष्ट्रात राहिली पाहिजे आणि संयुक्त महाराष्ट्रासह मुंबई राहिली पाहिजे, याचं समर्थन अण्णाभाऊ सुद्धा करतात आणि त्यांच्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकर सुद्धा करतात. म्हणजे त्यांच्या विचारातील साम्य दर्शविण्याचा एक प्रयत्न मी इथे करतोय. आपल्याला माहिती आहे जात वर्ग विरोधी दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न अनेकांनी केला, तो प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांनी आणि अण्णाभाऊ साठे यांनी सुद्धा केलेला दिसतो. कारण काय आहे
की समाजातील वांछनभाव दूर करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न व्हावेत आणि हे प्रयत्न सार्वजनिक दृष्टीने व्हावेत, हे प्रयत्न शासनाच्या पातळीवर व्हावेत आणि अशा पद्धतीचा प्रयत्न चळवळीच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि साहित्यिक कृतीमधून तो प्रयत्न अण्णाभाऊ साठे यांनी केला. अण्णाभाऊ साठेचं योगदान आम्ही जेव्हा पाहतो आणि काही जण असं म्हणतात की अण्णाभाऊ साठे यांचं नेमकं योगदान काय आहे, म्हणजे योगदानाच्या संदर्भामध्ये जेव्हा काही अनेक ठिकाणी चर्चा होते, चिंतन होते, तेव्हा असं आपल्याला लक्षात येतं किंवा असं आपल्याला सांगता येऊ शकेल की मी मगाशी म्हणालो की 1920 आणि 1962 हा 1950 ते 1962 अण्णाभाऊ साठेंच्या जीवनातला सुवर्णयुग मानला जातो. त्यामध्ये या कालावधीमध्ये त्यांचं चिंतन, त्यांचं मनन, त्यांचं लेखन, त्यांचं एकूणच महत्त्वाचा टप्पा या कालावधीमध्ये आपल्याला पाहाव्यास मिळतो. वंचितांच्या वेदना, वंचितांच्या व्यथा साहित्यामध्ये प्रभावीपणे मांडण्याचं, मराठी साहित्यामध्ये प्रभावीपणे मांडण्याचं काम अथवा कार्य पहिल्यांदा अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे. ही भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे. कथा, कादंबरी आणि पोवाड्यातून वंचितांच्या वेदना काय आहेत, इथल्या समाज व्यवस्थेच्या वेदना काय आहेत, अशा म्हणजे अण्णाभाऊ साठे वंचित, उपेक्षित, दीनदुबळ्या लोकांना उभं करण्याचं काम करतात साहित्याच्या माध्यमातून. आणि मुंबईला स्वतंत्र अस्तित्व असावं संयुक्त महाराष्ट्रासह, म्हणजे ही भूमिका ते मांडतात. त्यांनी सांगत असताना गोवामुक्ती आंदोलनामध्ये सुद्धा अण्णाभाऊंची भूमिका आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं अग्रणी नेतृत्व करण्यामध्ये सुद्धा अण्णाभाऊ अतिशय महत्त्वाचे होते. हे या सगळ्या बाबीकडे आपल्याला दुर्लक्षित करता येत नाही, ही भूमिका आपण लक्षात घ्या. अण्णाभाऊंनी साहित्यामध्ये नेमकं काय दिलं, लोककलेला, पारंपरिक किंवा अभिजात लोककलेला एक दर्जा निर्माण करण्याचा, तो दर्जा देण्याचं काम अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामधून केलेलं आहे. मग तमाशा, लावणी, वगनाट्ये याच काय आहेत, त्यामध्ये त्यांनी एक स्टँडर्ड आणण्याचं काम त्यांनी केलं. तसं पाहिलं तर साधारणपणे इथल्या वंचितांच्या, इथल्या दीनदुबळ्यांच्या घरामध्ये म्हणजे तमाशाची निर्मिती किंवा तमाशाचा फड आपण आज महाराष्ट्रात काही ठिकाणी पाहतो. आणि या तमाशाच्या निर्मितीमध्ये आणि त्या तमाशाच्या विकासामध्ये अण्णाभाऊ साठेंनी अतिशय महत्त्वाचं योगदान दिलं. हे आपल्याला जाणीवपूर्वक इथं सांगणं महत्त्वाचं आहे आणि याचा अभ्यासही संशोधनाच्या माध्यमातून करणं मला वाटतं महत्त्वाचं आहे. अण्णाभाऊ साठे यांनी ज्या काही कथा लिहिल्या, जे काही कादंबरीची रचना त्यांनी केली, त्यामध्ये त्यांनी जे काही मांडलेलं आहे त्यामध्ये त्यांनी महिला कशा असाव्यात, शूर असाव्यात, महिला धाडशी असाव्यात आणि महिलांचं शोषण होऊ नये, ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे. वैजयंता नावाच्या कादंबरीमध्ये सुद्धा महिलांची इब्रत आपण राखली पाहिजे, महिलांचा सन्मान आपण केला पाहिजे. फकीरा नावाच्या कादंबरीमध्ये सुद्धा अण्णाभाऊ असंच म्हणतात की बाबा महिला म्हणजे त्या जोगणीकडे कोणीही वाईट नजरेने पाहू नयेत, अशा पद्धतीची ताकीद, अशा पद्धतीचा नैतिक सल्ला, नैतिक संदेश अण्णाभाऊ साठे आपल्या साहित्यातून देतात. आणि म्हणून अशा पद्धतीने अण्णाभाऊ किती नम्र होते, की त्यांचं साहित्य कशा पद्धतीनं होतं हे मांडण्याचं काम इथे आपल्याला या संदर्भातून आपल्याला करता येईल. म्हणून लढणाऱ्या समूहांची कथा त्यांनी आपल्या समाजापुढे मांडलेली आहे. म्हणून त्यांचं साहित्य एक अभिजात परंपरेला महत्त्व देणारं असलं किंवा त्या वर्तुळात जरी असलं तरी त्यांचं साहित्य हे उत्तर आधुनिकतावादामध्ये जगणाऱ्या या आत्ताच्या समूहाला सुद्धा उपयुक्त आहे, असं मला या ठिकाणी म्हणता येईल. अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपण लढलं पाहिजे. ही विषमतावादी व्यवस्था काय आहे, या विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधात लढलं पाहिजे, ही भूमिका सुद्धा साहित्याच्या माध्यमातून आपल्याला दिसते. समग्र क्रांतीची मशाल ही पेटली पाहिजे. ही पेटवण्यासाठी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, तत्पूर्वी त्यांच्यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्या पद्धतीचे प्रयत्न केले त्याच पद्धतीचे प्रयत्न अण्णाभाऊंनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केले. कारण धगधगतं जे काही ज्वाला आहेत, त्यांचे शब्द हे धगधगते शब्द आहेत, त्यांच्या शब्दामध्ये क्रांती आहे आणि ज्या शब्दामध्ये क्रांती असते आणि असे शब्दही साहित्यात असतात तेव्हा परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. ही भूमिका साहित्याच्या माध्यमातून मला वाटतं फार महत्त्वाची आहे. महात्मा ज्योतिबा फुलेने गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला आणि गुलामगिरी नावाच्या ग्रंथातून त्यांनी इथली समाजव्यवस्था सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ही गुलामगिरीमध्ये जे काही अवतार आहेत त्या अवताराच्या संकल्पना त्यांनी विषद केल्या. आणि इथे सुद्धा आपण पाहिलं तर अण्णाभाऊ आपल्या साहित्यात असं म्हणतात की मानवा तू गुलाम नाहीस, या सृष्टीचा निर्माता आहेस. म्हणजे गुलाम हे अतिशय दयनीय स्वरूपात जे आहेत, मानवाधिकाराची संकल्पनाचा उदय किंवा त्याची वाटचाल किंवा त्याचा विकास हे गुलामाला मानव म्हणून जगण्यासाठी हक्क प्रदान केले पाहिजेत. आणि म्हणून श्रद्धा असाव्यात. जॉन लॉक नावाचा पॉलिटिकल सायंटिस्ट असं म्हणतो की माणसाला विवेकासाठी, माणसाला पुढे जगण्यासाठी काही श्रद्धा असाव्यात, पण त्या श्रद्धेला विवेक असावा, त्या श्रद्धेला विज्ञाननिष्ठता असावी आणि ही विज्ञाननिष्ठता
ही विज्ञाननिष्ठता साहित्यातून देण्याचं काम फार कमी लेखक किंवा साहित्यिक करतात. त्यामध्ये या परंपरेमध्ये, समृद्ध परंपरेमध्ये अण्णाभाऊंचं एक नाव अथवा त्यांचं योगदान आपल्याला इथे देता येईल. अलीकडे काय झालेलं आहे की अंतर्गत भेदामुळे ही समाजव्यवस्था एकत्रित राहू शकत नाही, की समाजव्यवस्था एकत्र दिसू शकत नाही. ती समाजव्यवस्था एकत्रित दिसली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका साहित्यामधून सांगण्याचं काम खऱ्या अर्थाने अण्णाभाऊंनी केलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या साहित्यामध्ये जातवर्गीय प्रस्थापित व्यवस्थेची चिरफाड आहे. जातवर्गीय प्रस्थापित व्यवस्था कार्ल मार्क्सनी सुद्धा या पद्धतीने भूमिका मांडली, महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुद्धा मांडली, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ही भूमिका मांडली. जातवर्गीय व्यवस्था काय असतं की जेव्हा आपण एखादी भूमिका मांडत असतो तेव्हा आपण कुठल्या तरी विचाराने प्रभावित होतो. आणि म्हणून 1920 पासून तर 1948 पर्यंत मार्क्सवादाने प्रभावित झालेले अण्णाभाऊ 1948 नंतरचा त्यांचा प्रवास आंबेडकर वादाकडे झुकला आणि आंबेडकर वादातून त्यांनी ज्या भूमिका मांडल्या हे सुद्धा आपल्याला जाणून घेणं किंवा या संदर्भातूनही लेखन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून एकूणच समाज व्यवस्थेमध्ये नारायण सुर्वे एका ठिकाणी असं म्हणतात की इथल्या वंचित समाज व्यवस्थेला 4 शाप आहेत. एक अज्ञान आहे, दुसरं दारिद्र्यता आहे, आणि हे पाहत असताना अज्ञान आहे, दारिद्र्यता आहे, राजकारण आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जात नावाचा घटक सुद्धा आहे. जात आहे, अज्ञान आहे, दारिद्र्यता आहे आणि राजकारण आहे. हे 4ही घटक समाज व्यवस्थेच्या संदर्भामध्ये अतिशय आपल्याला त्यावर चिंतन आपण केलं पाहिजे. त्यातून आपण पुढे कसं आलं पाहिजे हे भूमिका मांडण्याचं काम अनेक लेखक अलीकडे करू लागले. प्रतिभावंत लेखकांची परंपरा अलीकडे समृद्ध होऊ लागली. त्या परंपरेची सुरुवात अगदी 1948 नंतर थोडीशी अतिशय विकसित झाली. परंतु आपण जेव्हा पाहतो तेव्हा 1950 ते 62च्या कालावधीमध्ये या सगळ्या बाबीवर अतिशय मूलगामी चिंतन झालं. हे मूलगामी चिंतनाच्या प्रक्रियेमध्ये अण्णाभाऊंचं नाव हे आपल्याला अतिशय महत्त्वाचं घेता येतील. आणि जे लढतील तेच जगतील हे सूत्र बाबासाहेबांचं सुद्धा होतं. हे मानवतेचं सूत्र आहे, हे मानवतेचं जीवनमूल्य आहे. हे सूत्र खऱ्या अर्थाने चळवळीचं सूत्र आहे. जे लढतील ते जगतील. लढा कशासाठी? लढा इथल्या समाजव्यवस्थेच्या विरोधात आहे, तो लढा शोषणाच्या विरोधात आहे, तो लढा अन्यायाच्या विरोधात आहे, तो लढा अस्पृश्याच्या विरोधात आहे, तो लढा भेदभावाच्या विरोधात आहे. म्हणून हा लढा संघटित केला पाहिजे. आणि संघटित करण्यासाठी आपल्याला एखादं साहित्यकृती वाचता आली पाहिजे का? आपला अनुभव आपल्याला कथन करता आलं पाहिजे काय? आपल्याला लोक चळवळीतून एखादा मुद्दा रेटता आला पाहिजे. अशा पद्धतीच्या भूमिका सातत्याने मांडण्याचं किंवा सातत्याने या संदर्भामध्ये आपण लक्ष देण्याचा जो प्रयत्न आपण करूयात ते साहित्य आपल्याला दिशा देते, साहित्य आपल्याला पाठबळ देते, साहित्य आपल्याला समृद्ध करते. म्हणून एखादे जे साहित्यिक निर्माण होतात ना ते साहित्यिक हे अशा अनुभवातून निर्माण होतात आणि असे अनुभव मानवी जीवनाला परिवर्तनाकडे घेऊन जाणारे असते. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ज्या पद्धतीने साहित्याची निर्मिती केली, त्यांच्या साहित्याचे त्यांचे ग्रंथ हे ते जे काही महत्त्वाचे अतिशय वैचारिक ग्रंथ त्यांनी जे निर्माण केले त्यामध्ये सुद्धा मानव हा त्यांच्या केंद्रस्थानी होता. त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राज्याच्या पातळीवरचे अनेक प्रश्न त्यांनी हाताळले. अण्णाभाऊंनी सुद्धा आपल्या साहित्यामधून इथल्या कोलाटी असतील, इथले अस्वलचे खेळ खेळणारे असतील, इथले वैदू असतील, यामध्ये मानवी जीवनामध्ये जे असंघटित जात समूह आहेत, जे असंघटित जात समूहाच्या प्रश्नांना अधोरेखित करण्याचं काम साहित्याच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी केलं. आणि मला वाटतं अतिशय महत्त्वाचं एक ते योगदान आपण नाकारू शकत नाही. आणि म्हणून खरं तर त्या साहित्याच्या क्षेत्रामध्ये काहींची मक्तेदारी पूर्वी होती. आता साहित्याची निर्मिती ही मी अपवादाने म्हणतो, चांगल्या संदर्भातून आपण जर पाहिलात काही म्हणजे 80% साहित्याच्या निर्मितीमध्ये आर्थिक लाभ अलीकडे पाहिला जातो. आणि म्हणून अशा अवस्थेमध्ये म्हणजे एखादा वंचित किंवा अतिवंचित जे काही साहित्यिक निर्माण होतो ते आर्थिक मक्तेदारी किंवा ज्याला आपण मक्तेदारी अथवा आर्थिक लाभासाठी साहित्याची निर्मिती झालेली नसून त्यांचं साहित्य समाज प्रबोधनासाठी होतं आणि त्यांच्या समाज प्रबोधन हे त्यांच्या साहित्याचं प्रयोजन होतं. आणि म्हणून अशा पद्धतीचं साहित्य हे महाराष्ट्राच्या संदर्भातून किंवा राज्याच्या किंवा राष्ट्राच्या संदर्भातून किंवा विश्वाच्या संदर्भातून अतिशय महत्त्वाचं आहे. रशियामध्ये अशा पद्धतीच्या म्हणजे फकीरा नावाची कादंबरी असेल किंवा आपल्याला वैजयंता नावाची कादंबरी आहे, भाकडीचा माळ असेल, आम्ही रशियामध्ये अशा काही साहित्यिक कृतीचं अनुवाद हे तिथे झालं. महाराष्ट्रामध्ये अनेक असे प्रतिभावंत लेखक आहेत की जे अलीकडे अनुवाद करत आहेत. त्यामध्ये आमचे मित्र बळीराम गायकवाड सर असतील किंवा सोमनाथ कदम सर आहेत, रमेश लांडगे सुद्धा आहेत. अशा अनेक आहेत ज्यांचा मी उल्लेख तुम्हाला करता येऊ शकेल.
खऱ्या अर्थाने आपण डॉक्टर संजय देशपांडे सर सुद्धा आहेत की ज्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका सातत्याने मांडली आणि रशियामध्ये या सर्व पद्धतीनं त्यांनी हाताळण्याचं आणि त्याला दिशा देण्याचं काम केलं. मला इथं एक सांगता येईल की साहित्याच्या क्षेत्रामध्ये एक वेगळेपण काय असतं. साहित्याच्या क्षेत्रामध्ये वेगळेपण आपण जेव्हा पाहतो, जेव्हा त्याचा शोध आपण घेतो, तेव्हा असं लक्षात येतं समाजातील भावना व संवेदना प्रकट करणारं साहित्य हे चिरकाळ टिकतं. अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये समाजाच्या वेदना आणि त्या भावना शाश्वत स्वरूपाच्या आहेत. आजही त्या भावना आणि संवेदना आपण जपल्या पाहिजेत. अशा पद्धतीची मानवी मूल्ये या साहित्यामध्ये आपण प्रकर्षाने लक्षात घेतलं पाहिजे. आणि साहित्य हे वास्तव असेल तर चिरकाळ टिकणार आहे. साहित्य हे वास्तव नसेल तर त्या साहित्याला मर्यादा आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचं साहित्य निर्माण केलं पाहिजे की जे वास्तव आहे आणि ते चिरकाळ टिकणार आहे, ते शाश्वत आहे. असं साहित्य अण्णाभाऊंचं साहित्य आहे. म्हणून आपण त्यावर संशोधक मोठ्या प्रमाणावर लक्ष देत आहेत. त्या अलीकडे साधारणपणे 15पेक्षा अधिक संशोधन प्रबंध अण्णाभाऊंच्या साहित्यावर आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत. आणि म्हणून एक चांगल्या पद्धतीचं संशोधन वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हमधून अलीकडे आपण पाहतोय. मानवी जीवनातील मुख्य प्रश्नाकडे सर्वसामान्यांचं लक्ष वेधून घेण्याचं काम अण्णाभाऊंच्या साहित्यात तुम्हाला दिसतं. अलीकडे काय झालेलं आहे की अलीकडे मानवी प्रश्नाकडे साहित्य लक्ष वेधून घेत नाही. जे साहित्य इथल्या उपेक्षितांचं साहित्य आहे आणि ते उपेक्षिताचं साहित्य यासाठी आहे की मानवी प्रश्नाकडे ते लक्ष वेधून घेणार आहे. इथले मानवी प्रश्न असंख्य आहे. आणि अशा पद्धतीचं म्हणजे अण्णाभाऊंनी वर्किंग क्लासवर त्यांनी काम केलं. जे वर्किंग क्लास आहे त्यावर त्यांनी रायटिंग केलेली आहे. आणि आपल्या सभोवताली मग चिरागनगर असेल, भायखळा असेल किंवा मुंबईच्या झोपडपट्टीचं चित्रण त्यांनी आपल्या साहित्यातून मांडलं. इथल्या समाजव्यवस्थेला आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं, तेच त्यांनी आपल्या साहित्यातून मांडलं. म्हणून ते साहित्य खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचे साहित्य निर्माण केल्यामुळे व्यक्तीची एक स्वतंत्र ओळख साहित्य देत असते. ही जाणीव अतिशय प्रगल्भ अलीकडच्या काळामध्ये होऊ लागलेली आहे. अण्णाभाऊंनी आंधळा, मुका, बहिरा या समूहाला साहित्यातून उभं करण्याचं, जिवंत करण्याचं काम केलेलं आहे. ज्याचं कोणी दखल घेतलं जात नाही अशा समूहांना साहित्यातून उभं करण्याचं, जगापुढे मांडण्याचं काम साहित्यातून करणं हे साधं काम नाही आणि ते अतिशय आव्हानात्मक स्वरूपाचं काम असतं. म्हणून एक त्याला आपण असं म्हणूया की प्रोडक्टिव्ह स्वरूपाचं काम, रचनात्मक स्वरूपाचं काम साहित्यातून अण्णाभाऊंनी केलं. वाङ्मयाच्या एक महत्त्वाचं वेगळेपण आपल्याला सांगता येईल. वैचारिक वाङ्मयाच्या सर्व प्रकारावर लेखन करण्याचं पहिलं काम अण्णाभाऊंनी केलेलं आहे. मग वगनाट्यावर असेल, मग तमाशावर असेल, मग वेगवेगळ्या लावणीच्या संदर्भात आहे, कथेच्या संदर्भात आहे, प्रवास वर्णनाच्या संदर्भात आहे. म्हणजे वाङ्मयाच्या सर्व पैलूवर चिंतन, लेखन, वर्णन करण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं. म्हणून ते खऱ्या अर्थाने प्रतिभावंत साहित्यिक या अर्थानं आपण त्यांच्याकडे पाहता येईल. अण्णाभाऊंनी स्वतः काही ज्याला आपण असं म्हणूया, स्वतः त्यांनी संगीताची रचना केली, स्वतः त्यांनी चाली बनवल्या, गायन वादनाचे तेच गुरु झाले. लावणी व छकडी जे असतात, छकड, त्याच्यात त्यांनी चाली बनवलेल्या आहेत, ठोके स्वतः त्यांनी बसवलेले आहेत. म्हणून एक कलावंत जो स्वतः शब्दाची निर्मिती करतो, जो स्वतः संगीत क्षेत्राला एक त्या क्षेत्रामध्ये आपण काहीतरी गती दिली पाहिजे, आपण आपलं योगदान दिलं पाहिजे, अशा पद्धतीच्या जाणीवा प्रगल्भ करतो. आणि म्हणून त्यांच्या साहित्याला एक वेगळ्या पद्धतीचा वैचारिक, एक वेगळ्या पद्धतीचं एक दिशा निर्माण झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. अण्णाभाऊंच्या साहित्यावर एकूण 7 चित्रपट कथा निघाल्या आणि त्या 7 चित्रपट कथा ज्या निघाल्या ते पाहता असं लक्षात येईल की एका चित्रपटाची निर्मिती व्हावी अशा पद्धतीचं संपन्न साहित्याची निर्मिती अण्णाभाऊंनी केली. आणि म्हणून त्यांचं साहित्य हे चित्रपटाला दिशा देणारं, चित्रपट निर्मितीमध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान देणारं, अमूल्य योगदान देणारं होतं, हे आपण या ठिकाणी सांगणं मला वाटतं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामध्ये एकात्म भाव मांडला, विभक्त भाव मांडला, सामाजिक न्यायाचा भावसुद्धा त्यांनी मांडला. एकात्म भाव मांडून त्यांनी साहित्यामध्ये काही भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. विभक्त भाव काय आहे, समाज हा कसा विभक्त होत आहे, समाज हा कशा पद्धतीने पुढे गेला पाहिजे, भूमिका त्यांनी मांडली. आणि त्याचप्रमाणे सामाजिक न्यायाचा आविष्कार आणि सामाजिक न्यायाचा भाव त्यांनी आपल्या साहित्यात प्रकट करण्याचा प्रयत्न केला. जो भाव बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकट केला, तोच भाव त्यांनी साहित्यातून नंतरच्या कालावधीमध्ये साहित्यातून प्रकट केला. तो अतिशय महत्त्वाचा आहे. अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातला वेगळेपणा जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा असं लक्षात येतं की अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये सामाजिक बांधिलकी आहे, त्यांच्या साहित्यामध्ये लोकसंघर्ष आहे, त्यांच्या साहित्यामध्ये चळवळ आहे, त्यांच्या साहित्यामध्ये वैचारिकता आहे, त्यांच्या साहित्यामध्ये संवेदना आहे, त्यांच्या साहित्यामध्ये लढाऊ बाणा आहे,
त्यांच्या साहित्यामध्ये व्यक्तीचं चित्रण हे ठसठसीत स्वरूपाचं आहे. त्यांच्या साहित्यामध्ये रसरशीत जीवन दर्शन आहे आणि म्हणून ते साहित्य खऱ्या अर्थानं महत्त्वाचं साहित्य असतं. आणि अशा पद्धतीचं साहित्याची निर्मिती करून अण्णाभाऊ हे एक आपल्या समाज व्यवस्थेला एक दिशा देण्याचा त्यांनी अतिशय महत्त्वाचा प्रयत्न केला. म्हणून अलीकडच्या काळामध्ये आपण एकूणच ही पार्श्वभूमी जेव्हा आपण समजून घेत असतो तेव्हा असं लक्षात येईल की अलीकडे बार्टी नावाची संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने साहित्याच्या निर्मितीमध्ये अण्णाभाऊंच्या समग्र वाङ्मयाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. आमचे मित्र डॉक्टर प्राचार्य दिलीप अर्जुने सर असतील, आदरणीय सुनील वारे सर असतील, हे सर्व जी काही टीम आहे यांच्यामध्ये एक महत्त्वाचे आमचे शिवा कांबळे सर आहेत की ज्यांची भूमिका आणि ज्यांचं चिंतनसुद्धा या सगळ्या प्रक्रियेला दिशा देणार आहे. मारुती कसाब सर असतील, या सगळ्यांचं नाव या ठिकाणी असे असंख्य आहेत की ज्यांचं नाव आपल्याला घेणं हे म्हणजे वेळेनुसार घेणे शक्य नाही, परंतु त्यांचं योगदान अलीकडे नवोदित साहित्यिकाच्या यादीमध्ये आहे. आणि त्यांनी अण्णाभाऊला नव्या स्वरूपामध्ये नव्या विचारामध्ये मांडण्याचं प्रकट करण्याचं काम अलीकडे सुरू केलं. अतिशय अभिनंदनाची आणि कौतुकाची अशा स्वरूपाची बाब आहे. खऱ्या अर्थाने जे समूह शिक्षण सेवा आणि संधीपासून वंचित झाले अशा समूहाला साहित्यातून न्याय देण्याचं काम, अशा समूहाला दिशा देण्याचं काम, अशा समूहाला कुठंतरी विकसित करण्याचं काम आपण केलं पाहिजे. ही भूमिका खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंच्या साहित्याच्या संदर्भात ही भूमिका साहित्याच्या माध्यमातून आपल्याला सांगता येईल. अण्णाभाऊंच्या साहित्याचा जो आधार आहे, अण्णाभाऊंच्या साहित्याचा जो केंद्रस्थान आहे, जो केंद्रस्थानी कोण आहे? सामान्य माणूस आहे. सामान्य माणूसच हा प्रगती म्हणजे खऱ्या अर्थानं क्रांती करू शकतो. सामान्य माणूस हाच महत्त्वाचा आहे. ही भूमिका अण्णाभाऊंनी आपल्या समग्र साहित्यामध्ये तुम्हाला लक्षात येते. सामान्य माणसांच्या कथा, सामान्य माणसांच्या व्यथा, सामान्य माणसांच्या वेदना साहित्यातून मांडण्याचं अतिशय जिवंत काम, म्हणजे अशा सामान्य माणसाला आयुष्यभर जिवंत ठेवण्याचं काम साहित्यातून फार कमी साहित्यिक करतात. त्या साहित्याच्या परंपरेमध्ये अण्णाभाऊ आपल्याला लक्षात येतात. अलीकडे जे काही साहित्यिक आहेत त्यामध्ये अतिशय ज्यांचं नाव आदरानं आपल्याला घेतलं जातं ते कॉम्रेड शरद पाटील असतील, त्याचबरोबर डॉक्टर रावसाहेब कसबे सर असतील. आणि हे मार्क्सवाद ते डॉक्टर आंबेडकरवाद, म्हणजे मार्क्सवाद आणि बाबासाहेब आंबेडकर या दोघांना जोडण्याचं, या दोघांना अनुबंध करण्याचं काम ज्या पद्धतीने कॉम्रेड शरद पाटील आणि आदरणीय रावसाहेब कसबे सरांनी केलेलं आहे, ही अशाच पद्धतीचं एक साहित्याच्या माध्यमातून अशा पद्धतीचं अनुबंध जोडण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यातून केलेलं आहे. कारण त्यांच्या साहित्यामध्ये म्हणजे 1948 पर्यंत जर पाहिलात तर मार्क्सवादाचा प्रभाव तुम्हाला सातत्याने दिसतो. 1948 पासून ते 1969 पर्यंत आपण जर पाहिलात तर अण्णाभाऊ हे ज्या साहित्याची निर्मिती करतात त्यामध्ये ते वेगवेगळ्या पद्धतीतून आंबेडकरवादाच्या संदर्भात असणाऱ्या संकल्पना आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी समाजव्यवस्था ही कशी असली पाहिजे आणि ती कशा पद्धतीने पुढे गेली पाहिजे, हाच ध्यास आणि हाच एक प्रयोग त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलेला आहे. आणि म्हणजे प्रायोगिक रंगभूमीवर त्यांचा एक इनामदार नावाचं नाटक अतिशय महत्त्वाचं होतं. ते प्रायोगिक त्यांनी नाटके अनेक लिहिली, पण त्याच्यातला इनामदार नावाचा जो नाटक आहे तो नाटक हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्या नाटकामध्ये असं लक्षात येतं वर्ग संघर्ष तिथे दिसतो आणि त्या नाटकातून एकीकडे मार्क्स आणि बाबासाहेब आंबेडकर या दोघांना जोडणारा दुवा, ज्या दोघांमध्ये अनुबंध प्रस्थापित करणारा साहित्यिक म्हणून सुद्धा आपल्याला त्यांच्याकडे सातत्याने पाहावं लागतं. अण्णाभाऊ हे सर्वस्पर्शी आहेत. जसं मग सोमनाथ कदम सरांनी एक पुस्तकं लिहिली त्या संदर्भात, सर्वस्पर्शी अण्णाभाऊ. आणि म्हणून अण्णाभाऊच्या साहित्यावर अलीकडे लेखन चिंतन मनन आता मोठ्या प्रमाणावर सुरू झालेलं आहे. पण हे सर्व करत असताना ज्या वंचित समूहासाठी आपण साहित्याकडे पाहतो, साहित्याचा संदर्भ अभ्यासतो, त्यामध्ये शिक्षण, जनसंघटन आणि राजकीय सहभाग, शिक्षण, जनसंघटन आणि राजकीय सहभाग या त्रिसूत्रीचा अवलंब करून या त्रिसूत्रीचा स्वीकार करून खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाला एक आकार देता येऊ शकेल. आणि हे अवलंब करण्याचं काम, हे त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचं काम अलीकडे समाजव्यवस्थेच्या माध्यमातून होणं फार गरजेचं आहे. कारण आपल्या प्रश्नांचं सार्वजनिकीकरण, आपल्या प्रश्नांचं राजकीयकरण हे अलीकडे न केल्यामुळे आपले प्रश्न हे तसेच प्रलंबित आहेत, अनुत्तरित आहेत. म्हणून आपल्या प्रश्नाचं सार्वजनिकरण आपण केलं पाहिजे, आपल्या प्रश्नाचं खरं पोलिटिसायझेशन आपण केलं पाहिजे. आणि असं जर होत राहिलं तर इथला जो काही एक घटक आहे जो पछाडलेला आहे त्या घटकाला कुठंतरी सामाजिक न्याय देण्याच्या अनुषंगाने प्रयत्न होतील. हीच भूमिका मला वाटतं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला जाताना किंवा माझा समारोप करताना असं मला एक काही बाबी परत मला सांगता येऊ शकतील की अण्णाभाऊ साठे यांनी जो काही नारा दिला होता की ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूखी है, हा जो नारा त्यांनी दिला, या नारामध्ये सुद्धा
इथली समाज व्यवस्था अजून सशक्त झाली नाही. आम्हाला स्वातंत्र्य मिळालं काय? आणि म्हणून जसं फार पूर्वी ज्ञानोदयमध्ये 1853मध्ये एक छापून आलं मुक्ताबाई साळवे यांचं की आम्ही धर्म नसलेली माणसं, अशा पद्धतीच्या भूमिका त्यांनी चिंतनाच्या स्वरूपात मांडल्या. त्याच भूमिका अण्णाभाऊंनी आपल्या की हे आझादी झुटी आहे असं त्यांना म्हणावंसं का वाटलं याचं चिंतन आपण आजच्याही काळामध्ये केलं पाहिजे. त्यांना असं का म्हणावंसं वाटलं याचं कारण आज आपण शोधलं पाहिजे. आजही आपल्याला स्वातंत्र्य आहे काय? स्वातंत्र्य कोणत्या अर्थाने? अधिकाराच्या संदर्भामध्ये स्वातंत्र्य कोण्या अर्थाने? सामाजिक न्यायाच्या संदर्भामध्ये स्वातंत्र्य कोण्या अर्थाने? अस्पृश्यता दूर करण्याच्या संदर्भामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक अनेक पद्धतीच्या अस्पृश्यता हे कायद्याने जरी बंद झाल्या, कलम 17मध्ये या अस्पृश्यता कायमची बंद आहे, पण व्यवहारामध्ये काही अंशी तुम्हाला अस्पृश्यता अनेक ठिकाणी दिसते. म्हणून त्याचं काय? म्हणून अण्णाभाऊंनी जे काही नारा दिला तो नारा आजच्या या काळामध्ये पुन्हा आपल्याला त्यावर चिंतन करण्यास प्रवृत्त करते. आणि म्हणून याचं उत्तर वेगवेगळ्या पद्धतीतून शोधण्याचं काम आपण सर्वांनी करूया, हीच भूमिका मी इथे मांडतो. मला संयोजकांनी आपल्यापुढे काही महत्त्वाच्या बाबी असेल किंवा माझी जी भूमिका मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली, मी संयोजकाचं इथे ऋण व्यक्त करतो आणि इथे थांबतो. जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय महाराष्ट्र.